एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। जागतिक महिला दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने 151 महिलांना साडी वाटप। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष जगप्पा कांबळे हे होते। जागतिक महिला दिनानिमित्त 151 महिलांना साडी वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष जगप्पा कांबळे, प्रदेश संघटक बापू लालसरे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मारुती सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रावसाहेब प्रक्षाळे, जिल्हाध्यक्ष धर्मा माने, शहराध्यक्ष संगराज बिराजदार, महिला जिल्हाध्यक्ष पूजा बॅकोड, मल्लया स्वामी, युवक शहर अध्यक्ष नागेश गेजगे आदी कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती सोनवणे यांनी केले, तर आभार धर्मा माने यांनी मानले। महिलांना शिक्षणाचं पहिलं दार उघडलं आणि भिडेवाड्यामध्ये शाळा चालू केली। त्यामुळे महिला शिकायला लागल्या। महिला तिथून शिकत गेल्या। शिकल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात महत्त्वाचं काम केले। महिलांना मान सन्मान, उघडपात्याने फिरणं हे सगळ्यात मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्याच्यामुळं आज आपण बिनधास्तपणे कुठेही फिरू शकतो। म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचे या जागतिक महिला दिनानिमित्त आभार मानलेच पाहिजेत। यानंतर कार्यक्रमात थोडासा वेळ झाला, आम्ही काही जास्त बोलत नाही, एवढंच मी आता आपल्याला सांग। महिला म्हणजे स्त्री म्हणजे आई आली, आजी आली, बहीण आली, मावशी आली, काकू आली। महिला आहे, महिलामुळं हे सगळं जग आहे। महिला आहे तर सगळं आहे। महिलामुळं पुरुष घडले। छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने जिजाऊन तयार केली, ही महिला होती म्हणून तयार केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे रमाई होती आणि सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंच्या पाठीमागे होते आणि सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये, पुण्याला भिडेवाड्यामध्ये चालू केली। त्यावेळेला तिने शाळेत शिकवायला जात असताना 2 साड्या घेऊन जावं लागलं, कारण महिला शिकू नये म्हणून त्यांनी काय करते, शेण टमाटे चिखल मारायचे तिच्या अंगावर। शाळेमध्ये गेल्यानंतर ती बिचारी साडी काढायची, दुसरी साडी घालायची, महिलाला शिकवायची आणि महिलाला सक्षम केली। सगळ्याला महिलाचे शिक्षणाचे दार महात्मा फुले आणि सावित्रीबाई उघडून दिले। महिला ही जननी आहे, माता आहे। ह्या महिलाचा आदर व्हायला पाहिजे। ह्या देशामध्ये कधी महिलाचा आदर होत नाही। कुठं काय अत्याचार होते ते होते, पण आई आहे, महिला एक बहीण आहे, ह्या दृष्टिकोनातून बघत नाहीत। तर महिलाचा आदर झाला पाहिजे आणि महिलांना सन्मानाने वागवणूक दिली पाहिजे। आज महिला बघा, राष्ट्रपती, राज्यपाल, आमदार, खासदार ही देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केले की महिलांना समान अधिकार द्या। महिलाला एक देवीची पुजारी महिलाला करत नाही, का करत नाही? करायला पाहिजे। महिला देवीची पुजारी का करत? महिला देवी, महिला दुर्गा आहे। दुर्गाची पूजा महिलांनाच करायला पाहिजे, पुरुषांनी काय करावं? हे बंधन सगळं झुगारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिला शिकल्या पाहिजे, पुढं गेल्या पाहिजे आणि ह्यांच्यासाठी एक महिला कोळशाच्या खाणीमध्ये 300 फूट काम करत होती, गरोदर होती। तर डॉक्टर बाबासाहेबांना प्रश्न पडला, बाबासाहेब कोळशाच्या खाणीला पाहणी करायला गेले होते। स्वतंत्र भारताचे कायदेमंत्री असताना कोळशाच्या खाणीमध्ये गेले होते। कोळशाच्या खाणीमध्ये काम करताना 300 फूट खाली बघितले एक महिला, गरोदर महिला काम करत होती। तर बाबासाहेबांना प्रश्न पडला, ह्या माऊलीला एवढं कष्ट करण्याची काय जिम्मेदारी आली? तर पोटासाठी ती महिला एवढ्या खाली जाऊन काम करते। मग बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद केली की महिला शिकावं, महिला सक्षम हो। नोकरीमध्ये महिलांना बाबासाहेबांनी गरोदरपणामध्ये भरपगारी रजा दिली, भरपगारी रजा महिलांना दिली। हे सगळे उपकार बाबासाहेबांचे आणि जागतिक महिला दिनानिमित्त मी तुम्हाला सर्व महिलांना शुभेच्छा देतो। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, सावित्री फुले, रमाई, हिमाई ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आज महिला दिन कार्यक्रम आमच्या महिलांनी सोनाली हॉटेलमध्ये घेतले
आणि महिला दिन निमित्त माझ्या पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो, माझ्या वतीनं पण शुभेच्छा देतो. आणि माझे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रावसाहेब परचाळे, मारुती सोनूने, महाराष्ट्र संघटक बापू लालसरे, जिल्हा अध्यक्ष धर्मामाने, जिल्हा युवक अध्यक्ष नागेश गजगे, शहर अध्यक्ष संग्राज बिराजदार, स्वामी अण्णा आणि जिल्हा महिला अध्यक्ष पूजा बॉयकॉट आणि सगळे तुम्ही आमचे कार्यकर्ते असलेले सगळे बहिणी आणि आई आणि ह्या छोट्याच्या कार्यक्रमाला तुम्ही बरोबरीत आणलो. हे माझं 2 शब्द बोलून माझं भाषण संपवतो. ह्याच्यानंतर तुम्हाला फुल नाही फुलाची पाकळी आमच्या पक्षाच्या वतीनं आणि कार्यकर्त्याच्या वतीनं तिने वाटप करतली. तुम्ही तेवढंच मानपान घ्यावं. जय हिंद, जय भीम.